दर्शको, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। येत्या 21 जानेवारी रोजी संघासाठी मतदान होत आहे। राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवली जात आहे। माझ्यासोबत आहेत या आघाडीतील उमेदवार प्रधान पाटील। आपण त्यांच्याशी आता याविषयी बातचीत करणार आहोत। नमस्कार सर, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। सर, सध्या आता शेतकरी संघाची निवडणूक आहे, 21 तारखेला मतदान आहे। आता संपूर्ण जिल्ह्यात अशी चर्चा रंगली होती की या शेतकरी संघाची निवडणूक ही बिनविरोधच होईल, पण बिनविरोध होईल अशा चर्चा रंगल्या असतानाच निवडणूक लागली आहे, काय सांगाल? आता तसं बघितलं तर शेतकरी संघ आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी यांचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे आणि पूर्वीपासून खूप मोठी विश्वासार्हता या संघानं आपल्या जिल्ह्यातील किंबहुना देशातील किंबहुना जगातील अनेक लोकांची एक मोठी विश्वासार्हता या संघानं जपलेली आहे। पण तरीसुद्धा मध्यंतरी खूप मोठ्या अडचणीच्या काळातून या ठिकाणी हा शेतकरी संघ गेला आणि त्या अडचणीतून काहीतरी मार्ग निघावा आणि संघाला अडचणीतून बाहेर काढावा यासाठी जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांनी खूप मोठं या ठिकाणी मोठं मन दाखवलेलं आहे आणि त्या माध्यमातून सगळ्यांनी दोन पावलं मागे येऊन या संघाची निवडणूक कशी आपल्याला बिनविरोध करता येईल यासाठी आटोकाट सर्व जिल्ह्यातल्या नेत्यांनी, आमदार असतील, खासदार असतील, सर्व वरिष्ठ नेते असतील, या सगळ्यांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे। पण काही लोकांना या ठिकाणी आपल्यालाही यामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की आपल्यालाही संधी मिळावी, पण काही लोकांना संधी देता आली नाही। आता अर्थातच एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं कार्यक्षेत्र असलेल्या ठिकाणी ह्या मर्यादा येतातच, कारण संचालकांची संख्या मर्यादित असते आणि जिल्हा हा मर्यादा आहे, इच्छुकांची संख्या मर्यादा आहे। त्यामुळे त्यातून काही लोकांची नाराजी होऊन त्यांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि खरोखर ही गोष्ट त्यांनी जी केलेली आहे ती चुकीची आहे, कारण त्यातून निष्पन्न काही होणार नाही। विनाकारण संघाचाच या ठिकाणी खर्च बराचसा होणार आहे। खरं तर त्यांनी सुद्धा मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणि संघाचं हित बघून जे लोक संघाशी इतके वर्ष कनेक्टेड असणारे असून सुद्धा त्यांना संघाचं हित कळलं नाही, संघाचं हित लक्षात घेऊन त्या लोकांनी या ठिकाणी ह्या बिनविरोधच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला हवं होतं, एवढंच मला म्हणायचं आहे। आता आपल्याला माहिती आहे की शेतकरी संघाची अवस्था सध्या बिकट आहे, आर्थिक संकटातून शेतकरी संघाला जावं लागते। तुमचं विकासात्मक धोरण काय असणार आहे? आता तसं बघितलं तर आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की संघ हा खूप अडचणीत असलेली ही संस्था आहे, पण आम्ही हे एक नवं व्हिजन घेऊन आता या ठिकाणी आलेलो आहोत, कारण आता या संघाचा विकास करायचा या बाबतीत जिल्ह्याच्या सर्व नेत्यांचं एकमत झालेलं आहे। यापूर्वी काही नेते यामध्ये प्रक्रियेमध्ये सहभागी नसायचे, काही नेतेच असायचे, पण आजच्या घडीला जर बघितलं या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्यातल्या सगळ्या नेते मंडळींचं, सगळ्या आमदार खासदार या सगळ्याच राजकीय क्षेत्रातल्या लोकांची एक प्रबळ इच्छा झाली की काही नाही, आता ही सगळ्यांच्या जिव्हाळ्याची असणारी संस्था आज आपण सर्वांनी लक्ष घालू आणि त्या माध्यमातून या संस्थेला यातून बाहेर काढू, या अनुषंगाने ही बिनविरोध निवड करण्याचा प्रयत्न केला। तेच विजन घेऊन आम्ही सर्व उमेदवार यामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही सुद्धा कमीत कमी खर्च, काटकसर या पातळीवर सगळ्या ज्या काही गोष्टी आमच्या पातळीवर आम्हाला करता येतील त्या सगळ्या करून संघाच्या व्यवस्थापन खर्चामध्ये कपात करून संघ कसा आपल्याला पूर्ववत स्थितीला आणता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि पूर्वीप्रमाणे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी किंवा संघाचे जे जुने ग्राहक आहेत, सभासद आहेत, यांच्यासाठी ज्या ज्या काही सुविधा पूर्वी दिल्या जात होत्या त्या पूर्ववत करून संघाला पुन्हा ऊर्जित अवस्थेला आणण्याचं एक मोठं ध्येय आमच्या सर्वांच्या समोर आहे। शेतकरी संघाचा आवाका खूप मोठा आहे, कार्यक्षेत्र खूप मोठं आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल? मी आपल्या सर्व सन्मान्य सभासद बंधूंना या ठिकाणी नम्र निवेदन करू इच्छितो की आता जे काही झालं आजवर ते ठीक आहे, सगळा काही संघाचा बरा वाईट काळ सगळ्या लोकांनी जिल्ह्यातल्या अनुभवलेला पाहिलेला आहे। आज या आपल्या संघाच्या संचालक मंडळाच्या उमेदवारी जी आमची जी राजर्षी शाहू आघाडी आहे त्या शाहू आघाडीतील उमेदवार जर बघितले तर सगळे सहकारातील अनुभवी आणि बऱ्यापैकी सगळे वेल क्वालिफाईड लोक या ठिकाणी आज आहेत की ज्यांच्याकडे एक विकासाची किंवा एका नव्या व्हिजनची काहीतरी संकल्पना आहे आणि त्यामुळं निश्चितच हे सगळे अतिशय उच्च शिक्षित असलेले सगळे संघाचे संचालक हे स्वतःपेक्षा संघाचा विचार करतील आणि त्या माध्यमातून संघाला ऊर्जित अवस्था आणण्याचा 100% प्रयत्न करतील। त्यामुळे मी आपल्या सर्व संघाचे जे मतदार बंधू भगिनी आहेत त्या सर्वांना विनंती करतो की उद्या या संघाच्या भोग घातलेल्या निवडणुकीचं मतदान 21 तारखेला होणार आहे। त्यामध्ये आमच्या राजर्षी शाहू आघाडी या आघाडीचं विमान हे चिन्ह आहे, त्या विमानाच्या चिन्हावर शिक्का मारून आमच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला पूर्ण बहुमतानं आणि चांगल्या मताने निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो।
तर आपण या ठिकाणी पाहिलं की सभासदांनी विमान या चिन्हासमोरील शिक्का मारून सर्व उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन येथील उमेदवारांनी केले। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह आसिफ बनगे, कोल्हापूर।